काय कशी काय होत नाही तिथं घालून बघितलेस आणि होत नाही सांगतोस काय मला. तर बघा शाळेची सगळी खरेदी आता झाली बघा. 3 वाजता गेली होती घरातून बाहेर पडून, तर आता झाली. झोप नाही काय नाही, डोकं पण मरणाचं दुखतंय माझं. म्हटलं पाऊस नाही तर म्हटलं थोडी खरेदी करून घ्यावी मुलांची शाळेची आता. तर बघा काय काय केलं आहे. पहिली इथून सुरुवात. पिल्लूची छत्री. एक कुठली खिडकी उघडी आहे रे बघ बरं, पाखरं येतात म्हणून म्हणते. ऐक आवाज बंद कर. पिल्लूची छत्री घालून. पिल्लूला रेनकोट आहे बरं का, गेल्या वर्षीचा रेनकोट घेतलेला आहे. तरी पिल्लूनेही 200 रुपयाची छत्री घेतला. हां देखणं. दुसरे म्हणजे पिल्लूचे सँडल आहेत. एक नाही 3 जोड आहेत बरं का. पावसाळी पण आहेत, उन्हाळी पण आहेत. 3 जोड. बड्डेला आता 2 जोड घेतला आणि पावसाचा 1 जोड घेतलेला तो आहेच. तरी पण पिल्लूने ही आत्ता 4थं घेतलं बघा. बघितलं का, हे आत्ता घेतला 200 रुपयाची सँडल बघू शकता. हां पिल्लूची. बरं हे आवडलं तर हे घेतलं 70 रुपयाचं बुंदी, गोड बुंदी. आता हे हे बघा, हे आंबे घेतले मुलांसाठी, तोतापुरी आंबे. हे बघा 1 किलो घेतले, 1.5 किलो आहेत ते मुलांसाठी घेतले. संभवसाठी म्हणजे आता मी आणि संभव एकच छत्री वापरणार, दुसरी मोठी छत्री घेतलेली आहेच. तर ही एक छत्री संभवसाठी, म्हणजे मी संभवला सोडणार घेऊन येणार, संभव जर का देणार नाही आहे. तर ही छत्री घेतली. आणि हे संभवचे सँडल. उघड. हे बघा आता उन्हाळी त्याचे 500 रुपये सँडल घेऊन झाले. आता हे पाऊस आले बघा, घेतला नाही 350 रुपयाचे. ही 4थी जोड माझी. ही पण ते 4थी जोड आहे. माझे एकच जोड आहे बघा तिथं माझं. मी माझ्यासाठी आणलं पण नाही बरं का. बुटं घेतली होती उन्हाळी, ती फाटली. तेव्हा मी दुसरी उन्हाळ्याची बुटं घेतली. आणि माझ्यासाठी मी घेतलंच नाही, काहीच घेतलं नाही. एक टी शर्ट फक्त घेतलं आहे, जीन्स होती ठेवून. आणि संभवच्या वया हे बघा, ह्या घेतल्या. ह्या किती आहेत? 1 डझन. ह्या 1 डझन घेतल्या. 100 ह्या 1 डझन घेतल्यात. 100 केजी. ह्या 1 डझन घेतल्या. त्याच्यात 3 डझन वया आणले. अंकल ती आहे घरी, तरी पण मुलं अंकल ती वेगळीच आणली, दुसरी एक 2 आहेत अजून घरी. पेन घेतले एकदाच त्याला, बघू शकता. गम आणि ही बॅग घेतली. सफारी बरं का, जीवन की सफारी. टोटल आत्ता एवढ्या सगळ्या वस्तूला 3000 खर्च आला बघा. 3000. माझं याच्यामध्ये काय नाही. मला टी शर्ट घेतलेला दाखवते तुम्हाला. टी शर्ट आवडला होता तो राहिलाच. हा बघा, हा टी शर्ट घेतला एक ब्लॅक कलरचा जीन्सवरती. जीन्स आहे ना माझी, त्याच्यावरती घेतला ब्ल्यू कलरच्या जीन्सवरती घालाय. म्हटलं आपली तरी हाऊस कधी करावी, कुठे गेलं तर घालता येत नाही मला. म्हणून हा पण मला म्हटला मग घे तुझ्यासाठी एक. मी काही जीन्स घेतली पण नाही. जीन्स नाही घेतली, म्हणजे नाही येत तेवढे पैसे मला का. फक्त हा एक टी शर्ट घेतला आहे बघा, तेवढा एक घेतला फक्त बस. दुसरं काहीच घेतलं नाही. आणि मुलांना ज्यूस पाजलं. बरोबर 3000 बरोबर गेले वरती. असू दे का बघा. तरी अजून बघा, अजून एवढीशीच वया नाही आहेत. अजून वया आणायच्या आहेत, अजून पुस्तकं आहेत बरं का. गाईड वगैरे देणार आहेत. गाईड वगैरे बाहेरूनच आणायचे आहेत. एक गाईड 400-400 500-500 रुपयाला एक गाईड आहे. जास्तच किंमत आहे. गेल्या वर्षी किती 500 रुपयाला का 700 रुपयाला एक गाईड घेतलेलं. अजून आहेच खर्च. हे तर अजून काहीच नाही, 5वी 6वीच. अजून पुढे आहे खर्च बघा. तरी पुस्तकं शाळेकडून भेटतात नशीब. बाकीची लागणारी पुस्तकं बाहेरून घ्यावी लागतात आम्हाला. बसते की चप्पल, बसते की सँडल छान दिसते. हाय की तू तुझे घालून बघितले, जाता नाही चेंज करून जाणार त्याच्यासाठी, तेवढ्यासाठी. कोण बोलला तुला चेंज? हां बस झालं. आणि गोळ्या आणले बघा. दुखते डोकं लय दुखते माझं, त्याच्यासाठी गोळ्या आणले. त्या गोळ्या खाते मला पाहिजे. कधीपासून दिवसभर डोकं दुखते माझं.
औषधं बघा तर माझे किती आहेत औषधं. ह्या खांदा मान दुखतं याच्यासाठी गोळ्या, दुसऱ्या गोळ्या पहिल्या तिथं साचून राहिल्या त्या आहेत गोळ्या. आणि आत्ता गोळ्या घेतल्या तर कुठं तिथे दिलेल्या मला त्यांनी. तर चला बाय सगळ्यांना, भेटू आपण नंतरच्या एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना. बघा आत्ता घेतलेल्या गोळ्या दाखवतो तुम्हाला. 2 घेतले, एक ह्याची घेतले 2 होमिओ पित्तावरच्या आणि ह्या 2 डोक्यावरच्या. आता म्हणलं काहीतरी एकच करते आणि पहिलं बनवलं. तर चला बाय सगळ्यांना.